ज्ञानेश्वरी ते गीता उपमेच्या ओंजळीतील अर्थसुमने या चॅनेलमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री भगवद गीता थ्रू ब्युटी ऑफ ज्ञानेश्वरी. वेलकम टू दिस चॅनेल. आज आपण गीता अध्याय 2 श्लोक 11, 12 व 13 हे बघणार आहोत. पार्श्वभूमी अशी आहे की अर्जुन युद्धामध्ये आपल्या हातून आपलेच गुरु, आपलेच बांधव व आपलेच जवळचे नातलग मारल्या जातील या कल्पनेने खूपच दुःखी व हताश झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतायत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पंडित असतात ते कधीच मृत्यूविषयी शोक करीत नाहीत. कारण त्यांना माहीत असते की खरे तर मी, तू व इथे असलेले सर्व योद्धे भूतकाळात नव्हते असे नाही. आपण सर्व आपल्या जन्मापूर्वीही आत्म्याच्या रूपात होतोच असे त्यांना सांगायचे आहे. तसेच श्रीकृष्ण म्हणतात की भविष्यात आपण सर्व असणार नाही असेही नाही. म्हणजेच आपण भविष्यातही आत्म्याच्या रूपात असणार आहोतच. म्हणूनच हे अर्जुना, जे धैर्यवान असतात ते जन्म व मृत्यूच्या मोहात फसत नाहीत. टुडे वी विल सी गीता अध्याय 2 श्लोकाज 11, 12 and 13. The background is Arjuna is extremely sad and upset at the prospect of killing his own teachers, his own cousins and close relatives in the war. In response to this, Bhagwan Shri Krishna is counseling Arjuna. Bhagwan Sri Krishna says, wise never grieve about death. The reason is they are aware that in reality it is not true that myself, you, and all the people present on the battlefield were not existing in the past. He wants to say that we did exist before our births also as souls. Krishna further says, similarly, it is not true that we will not exist in the future. He wants to say we will all be existing even after deaths as souls. Knowing this, courageous people are not affected by birth or death. आता आपण ज्ञानेश्वरीकडे वळूया. ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 106 व 107. ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके म्हणो ये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. अर्थात जसे वाऱ्यामुळे पाणी हलले आणि मग तरंग उठले तर तिथे काय कोणी जन्माला आले? तसेच वारा शांत झाला आणि पाणी निश्चल झाले तर तिथे काय कोणाचा मृत्यू झाला? अगदी तसेच आत्मा शरीर धारण करतो तेव्हा आपण म्हणतो जन्म झाला आणि आत्म्याने शरीर सोडले की आपण म्हणतो मृत्यू झाला. पण जसे पाणी आहे तिथेच आहे तसेच आत्मा अमर आहे. म्हणून हे अर्जुना, मृत्यूविषयी शोक करू नये. Now we will come to Jnaneshwari to see what Sant Jnaneshwar has said and explained the same concept of Gita in Jnaneshwari through this stanza number 106 and 107. It says, as waves appear on water surface because of the wind, we say
wave has risen. And as wind stops and water is now still, we say the wave has gone. Does the wave has birth and death? No, it is just the water rising and falling. Similarly, soul takes the shape of a body and we say birth has occurred. Soul leaves the body and we say death has taken place. But soul is immortal. For this reason, hey Arjuna, wise ones are not affected by births and deaths. संत ज्ञानेश्वरांनी जन्म आणि मृत्यूला पाण्यावरील तरंगाची अतिशय सुंदर व अचूक उपमा दिली आहे. Sant Jnaneshwar has used beautiful and perfect simile of waves on water surface for birth and death. अशाच ज्ञानेश्वरीतील सुंदर 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 उपमांच्या द्वारे आपण गीतेतील तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. We plan to understand the principles of Gita with the help of such beautiful similes and metaphors which are used in Jnaneshwari. Thank you so much.